नमस्कार. महाराष्ट्र वनच्या खुली चर्चा या कार्यक्रमात तुम्हा सर्वांचं स्वागत. सेना भाजप युती तुटली, त्यामुळं मुंबई महापालिकेची निवडणूक ही प्रतिष्ठेची बनलेली आहे. सेनेचे नेते विरुद्ध भाजपचे नेते असा कलगीतुरा चालला आहे. शिवसेनेनं सुद्धा भाजपच्या पारदर्शीच्या मुद्द्यावरती भाजपला दोन हात करण्याचं ठरवलेलं आहे आणि काही शिलेदार रणांगणात उतरवले. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सर्वात जास्त मर्जी दाखवली ती शिवसेनेचे ॲडव्होकेट अनिल परब यांच्यावरती. अनिल परब हे जागावाटपाच्या बैठकांमध्ये सुद्धा होते, भाजपबरोबर जी चर्चा झाली त्यामध्ये सुद्धा होते आणि भाजपला अंगावर घेण्याचं काम जसं शिवसेनेच्या इतर नेत्यांनी केलं तसंच ते ॲडव्होकेट अनिल परब यांनी सुद्धा केलं. पण अनिल परब यांनी काही मुद्दे मांडले, त्यामुळं भाजपची सुद्धा कोंडी झाली. आपल्यासोबत आज खुली चर्चेमध्ये अनिल परब आहेत. अनिल परब, महाराष्ट्र वनमध्ये तुमचं स्वागत आहे. नमस्कार. जसं मी आता ओळख करून देताना सांगितलं, तुम्ही पेशानं वकील आहात, त्यामुळं जे काय असेल ते मुद्देसूद असतं आणि यावेळेस तुमच्यावरती ही विशेष जबाबदारी टाकली आहे, ती म्हणजे भाजपच्या आरोपांना उत्तर देण्याची. थेट प्रश्न असा आहे की थेट मातोश्रीवरती आरोप झाले. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंवरती आरोप करण्याची मजल भाजप नेत्यांनी दाखवली. एवढंच नाही तर अनेक प्रकरणांमध्ये त्याचा संबंध मातोश्रीशी जोडण्याचा प्रयत्न झाला, तो सुद्धा भाजपकडून झाला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई महापालिकेच्या कारभाराची चौकशी लावली, SIT नेमल्या. एवढं सगळं होऊन आता युती तुटली आहे आणि आता तुम्हीसुद्धा भाजपवर आरोप करताय. शिवसेना भारतीय जनता पक्षाची युती गेले 25 वर्ष आपण जाणताच. गेले 20 वर्ष ते आमच्याबरोबर सत्तेत आहेत. प्रत्येक प्रस्तावावर भारतीय जनता पक्षाचे नगरसेवक चर्चा करतात, मतदान करतात. गेल्या 20 वर्षाचे सगळे प्रस्ताव तुम्ही काढा, कुठल्या प्रस्तावावरती भारतीय जनता पक्षाच्या नगरसेवकांनी आक्षेप नोंदवला आहे? आक्षेप नोंदवण्यासाठी स्टँडिंग कमिटीचं प्लॅटफॉर्म आहे. ज्या स्टँडिंग कमिटीच्या ज्या वेळेला बैठक होते त्यावेळेला त्या सर्व पक्षाचे नगरसेवक असतात, तिथे मीडियाचे लोक असतात, तिथे विरोधी पक्षनेता असतो, तिथे सर्व पक्षाचे गटनेते असतात. ह्यापेक्षा पारदर्शकता काय असू शकते? आम्ही हीच मागणी केली. पारदर्शकता ही शिवसेनेला हवीच आहे, परंतु ही पारदर्शकता फक्त मुंबई महानगरपालिकेत नको, तर ही पारदर्शकता राज्य शासनामध्ये देखील असली पाहिजे. लोकशाहीचे 4 स्तंभ आहेत. एक स्तंभ आहे लोकप्रतिनिधी, प्रशासन, मीडिया आणि ज्युडिशरी. म्हणून आम्ही अशी मागणी केली की हे 4ही स्तंभाचे प्रतिनिधी हे लोकांच्या हितासाठी जे निर्णय घेतले जातात त्याच्यामध्ये असले पाहिजेत. ही मागणी शिवसेनेची आहे आणि म्हणून पारदर्शकतेच्या व्याख्येवरती ते जे काय म्हणतात ना, पारदर्शकता हवी, ही माझी मागणी आहे शिवसेनेच्या वतीने की हे 4ही सदस्य आज त्यांच्या वचननाम्यामध्ये त्यांनी सांगितलं आहे उपलोकायुक्त आम्ही मुंबई महानगरपालिकेत नेमू. आमची तर पहिल्यापासूनची मागणी आहे की हे सगळे करा, ओपन करा, केंद्र सरकारमध्ये करा, राज्य सरकार कॅबिनेटमध्ये बसवा, त्यांना कॅबिनेटमध्ये जे निर्णय होतात त्यांच्यामध्ये त्यांना घ्या, जसे स्टँडिंग कमिटीमध्ये असतात. आणि आत्ताच निवडणुकीच्या तोंडावरती हे आरोप करतायत कारण ह्यांना वेगळं लढायचं होतं. शिवसेनेला बदनाम केल्याशिवाय आपल्याला मतं मिळणार नाही याची त्यांना खात्री आहे. पुन्हा आरोप कसे करायचे स्पष्ट करायचे नाहीत. आरोप केवळ असं वेग करायचे किंवा गोंधळ निर्माण करणारे करायचे. आता कालचा आरोप आहे 42 सीटमध्ये काँग्रेसबरोबर सेटिंग झाली आहे. मी असं जाहीर आव्हान आहे, 42 सीट्स कुठल्या ते सांगा, मी प्रत्येक वॉर्डावरती चर्चा करायला तयार आहे. सगळ्या लोकप्रतिनिधी, सगळ्या माध्यमांचे प्रतिनिधी बोलवा, व्यासपीठावर या, एक वॉर्डची चर्चा करा. मी प्रत्येक वॉर्डची चर्चा करायला तयार आहे. त्याच्यावरती काही बोलत नाही आहेत. पारदर्शकतेच्या मुद्द्यावरती मी सांगितलं की पारदर्शकतेचा मुद्दा सुरुवात होतो की 13 कलंकित मंत्री आहेत. शिवसेनेच्या महानगरपालिकेमध्ये एकही शिवसेनेचा नेता कलंकित नाही आहे, परंतु राज्य सरकारमध्ये 13 मंत्र्यांवरती आरोप झालेले आहेत. आजपर्यंत शिवसेनेच्या कुठल्या स्टँडिंग कमिटीच्या चेअरमॅनवर आरोप झाले का? त्याची कुठली चौकशी झाली का? तुम्ही आता म्हणालात की मुख्यमंत्र्यांनी SIT नेमली. मग मुख्यमंत्र्यांनी SIT नेमली तर त्या SITमध्ये कुठल्या नेत्याचं नाव आलं का?
याच्यामध्ये मुंबईच्या महापौरांनी पत्र दिलं होतं आणि मुंबईच्या महापौरांनी जे पत्र दिलं त्याच्या आधारावरती चौकशी लागलेली आहे. जर SIT नेमली असेल तर SITचा अहवाल आला असेल. SITच्या अहवालामध्ये मुंबईच्या कुठल्या स्टँडिंग कमिटी चेअरमॅनने भ्रष्टाचार केला आहे, कुठले त्याच्यात नगरसेवक इन्व्हॉल्व आहेत का, कुठले लोक इन्व्हॉल्व आहेत, नावं जाहीर करा. हे कुठलं न करता केवळ निवडणुकीच्या तोंडावरती शिवसेनेला बदनाम करून मुंबईतील लोकांची मतं घेण्याचं काम हे करतायत भाजपवाले आणि ते कधीही यशस्वी होऊ शकत नाही. कारण मुंबईची जनता सुज्ञ आहे, त्यांना माहिती आहे की नेमकं काय करायला पाहिजे. शिवसेना गेली 20 वर्ष मुंबईची सेवा करते आहे. पुन्हा जी त्रिसूत्री शिवसेनेने वापरलेली आहे, विकास, विश्वास आणि सुरक्षा, या 3 सूत्रांच्या जोरावरती शिवसेना आत्मविश्वासाने पुढे जाते आणि हे त्यांना कधीच शक्य नाही. आज भाजपनं जो जाहीरनामा प्रसिद्ध केला त्यामध्ये मुंबई महापालिकेच्या कारभाराचा पारदर्शीपणा राहील, तो पारदर्शी कारभार देण्यासाठी आम्ही हमीपत्र देत आहोत असं हमीपत्र दिलेलं आहे. तर भाजप जेव्हा हमीपत्र देते आहे तेही ट्रान्सपरन्सीचं म्हणजे पारदर्शकतेचं, अशावेळी एक प्रकारे ते अप्रत्यक्षपणे शिवसेनेवरती आरोप करतायत की तुमचा कारभार हा पारदर्शी नव्हता आतापर्यंतचा. वास्तविक पाहता राज्य सरकारमध्ये गेल्या 2.5 वर्षापासून भाजप सरकार आहे. भाजप सरकारसुद्धा नगरविकास खात्याच्या चष्म्यातून महापालिकेकडे बघते. ही सगळी नौटंकी आहे. आज जे हमीपत्र घ्यायची भाषा करतायत, भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष अमित शाह यांनी त्यांच्या सगळ्या खासदारांना, आमदारांना सूचना केलेल्या आहेत, किंबहुना आदेश काढलेले आहेत की प्रत्येक आमदारांनी, खासदारांनी 31 डिसेंबर, नोटाबंदी झाल्याच्या नंतर 31 डिसेंबरपर्यंत किती पैसे भरले बँकेत, तुम्ही जरा वेबसाईटवर जा आणि मला सांगा की किती लोकांनी त्यांचं ऐकलं. केंद्र सरकारचा जो प्रमुख पंतप्रधान, राज्य सरकारचे प्रमुख मुख्यमंत्री यांनी सगळ्या मंत्र्यांना, आमदारांना, खासदारांना आवाहन केलं आहे, किंबहुना आदेश काढलेत की आपली आपली मालमत्ता जाहीर करा. जरा वेबसाईट उघडा आणि बघा की किती लोकांनी केलेत. ही निवडणुकीच्या तोंडावरती नौटंकी आहे. अरे हुतात्मा स्मारकाची शपथ घ्या, अखंड महाराष्ट्राची शपथ घ्या. कोण विचारणार आहे यांना? कायदेशीर काय बंधन आहे? उद्या जर या लोकांनी जर आपला जे पारदर्शी म्हणतायत नाही ऐकलं नगरसेवकांनी, हे लोक काय कारवाई करू शकतात नगरसेवकांवरती? आणि जे आमदार खासदार तुमचं आज ऐकत नाही आहेत, उद्या नगरसेवक ऐकणार आहेत का? म्हणजे तुमचा किती कंट्रोल आहे या सगळ्या गोष्टींवरती. तुमच्या पंतप्रधानाचं कोण ऐकत नाही, तुमच्या मुख्यमंत्र्याचं कोण ऐकत नाही, तुमच्या अध्यक्षांचं कोण ऐकत नाही आहे. मग हे निवडणुकीच्या तोंडावरती कसलं नाटक करताय? पारदर्शकतेचा हा जो टाराटारा बुरखा फाडलेला आहे केंद्र सरकारनेच. पहिली पारदर्शकतेची व्याख्या ज्यावेळेला आमच्या बैठकीमध्ये आली तर मी त्यांना विचारलं की पारदर्शकतेची व्याख्या तर सांगा आम्हाला पण कळू दे की पारदर्शकता म्हणजे तुम्हाला काय अपेक्षित आहे. त्यांचं म्हणणं असं आहे की आम्हाला विश्वासात घेतलं पाहिजे. म्हटलं तुम्ही जर पहिलं विश्वासात घेतलं पाहिजे, भ्रष्टाचार नाही झाला पाहिजे, सिस्टीम बदलली पाहिजे, प्रशासकीय सगळ्या, म्हटलं प्रशासकीय सिस्टीम बदलायची असेल तर ती तुमच्या हातात आत्ता पण आहे. हा जो आज पहिला मुद्दा आहे यांचा, आणि त्याच्यामध्ये जे म्हटलं आहे त्यांनी, आणि त्यात जे वचन पारदर्शी कारभाराचे याच्यामध्ये म्हटलं आहे काय की ॲडमिनिस्ट्रेटिव्ह सिस्टीम आम्ही बदलू. ॲडमिनिस्ट्रेटिव्ह सिस्टीम बदलायला तुम्हाला थांबवलं आहे कोणी? ज्या खात्याकडे ॲडमिनिस्ट्रेशन आहे ते तर UDच्या अंडर येतं, नगरविकास खात्याअंतर्गत येतं, मुख्यमंत्री त्यांचे प्रमुख आहेत, आयुक्त तुमचे आहेत. याच्यासाठी मुंबई महानगरपालिकेची सत्ता तुम्हाला कशाला हवी आहे? ते राज्य सरकारचे तुम्ही प्रमुख आहात. राज्य सरकारच्या माध्यमातून हे तुम्ही सहज घडवू शकता. लोकांची दिशाभूल करणारा जाहीरनामा आहे. मुंबईची ज्याला माहिती नाही, मुंबईच्याबद्दल ज्याला छप्पा माहीत असेल अशाने या भानगडीत पडावं. तुम्ही वचननामा पूर्ण बघा, जाहीरनामा बघा. त्याला म्हणतात की आपण हिंदीमध्ये जी म्हण आहे की खोदा पहाड निकला चुवा, ज्या पद्धतीचं वातावरण निर्माण केलं जात होतं, एकच आहे की निवडणुका लढायच्या आहेत. शिवसेनेवर आरोप केल्याशिवाय लोक आपल्याकडे बघणार नाहीत किंवा आपल्याला विचारणार नाहीत याची खात्री झाली आहे. शिवसेनेवरती आरोप करायचे आहेत. केंद्र सरकारने काय कामं केलीत, राज्य सरकार काय करणार आहेत, ती केलेली नाहीत, करणार आहेत, त्याच्यावरती तुम्ही मुंबई महानगरपालिकेची मतं मागताय. आम्ही विश्वासाने लोकांच्या समोर जातो आहे. आम्ही जी गेली 20 वर्षात केलेली कामं आहेत ती लोकांच्या समोर ठेवलेली आहेत आणि आम्ही म्हटलं आहे ना की तुम्ही खोडून दाखवा ती केलेली कामं.
आणि पुढच्या 5 वर्षात आम्ही काय करणार आहोत हे आम्ही सांगितलेलं आहे. गेल्या आर्थिक पाहणी अहवालामध्ये मुंबई महापालिकेचा कारभार हा सर्वात पारदर्शी आहे असा दाखला केंद्र सरकारनं दिला. पण तुम्ही शिवसेनेचे नेते हा जाब मुख्यमंत्री आणि भाजपला विचारायला विसरलात. नाही का? ज्या दिवशी आला अहवाल हा केंद्र सरकारने त्यांच्याच सरकारने दिलेला अहवाल आहे, हा आम्ही दिलेला नाही आहे. 2 गोष्टी त्याच्यामध्ये दिल्या आहेत, एक तर पारदर्शी आणि विश्वासार्ह, दोन्ही गोष्टी आहेत. ज्या त्यांना हव्या आहेत ना त्याचा दाखला आम्ही ते आमच्याकडनं ते म्हणतात ना की तुम्ही आमच्याबरोबर ॲग्रीमेंट करायला पाहिजे. आम्ही ॲग्रीमेंट करायची गरज नाही. यांचे जे बाप बसलेत तिकडे त्यांनीच लिहून दिलं आहे की मुंबई महानगरपालिका अव्वल आहे, नंबर 1 पारदर्शी. याच्यापेक्षा ते पारदर्शक अजून काय करणार आहे? अशी कुठली एजन्सी आहे की जी पारदर्शकतेचा दाखला देते? ज्या एजन्सीने पारदर्शकतेचा दाखला द्यायला पाहिजे होता त्याच एजन्सीने पारदर्शकतेचा दाखला दिलेला आहे ना. याच्यापेक्षा कुठली मोठी एजन्सी आहे ती त्यांनी दाखवावी की ज्यांच्याकडनं हे सर्टिफिकेट, जसं ISOचं सर्टिफिकेट आपण घेतो उत्पादन चांगलं आहे, तसं महानगरपालिका पारदर्शकता आहे त्याचं सर्टिफिकेट केंद्र सरकारच्या पाहणी अहवालामध्ये आलं आहे ना. याच्यापेक्षा कुठला दाखला त्यांना हवा आहे? आता एवढं पारदर्शकता ट्रान्सपरन्सी इतकी झालेली आहेत ना की आता मुंबईकर म्हणताय थोडीशी ट्रान्सपरन्सी बाजूला ठेव, थेट आरपार करा. नाही, आम्ही तर थेट आरपार आहे. बघा, शिवसेना अतिशय आत्मविश्वासाने या निवडणुकीत उतरते. आम्ही दणदणीत आणि खणखणीत विजय मिळवू. आम्हाला असे कोणावरती आरोप करून किंवा नाही, आम्ही केलेल्या कामाच्या जोरावरती मतं मागतोय, आम्ही आत्मविश्वासाने मतं मागतोय. त्याच्यामुळे ह्यांच्यासारखे बेला आरोप करून आम्हाला मतं नको आहेत. आम्ही केलेल्या कामाच्या जोरावरती मतं मागतोय आणि आम्हाला पूर्ण विश्वास आहे की मुंबईचं आमचं नातं हे सर्व लोकांना माहिती आहे. आमचा जन्मच मुंबईत झाला आहे, आम्ही मरणार पण मुंबईत आहोत. त्याच्यामुळे आम्हाला मुंबईच्याच विकासाची स्वप्न नेहमी पडतात. तुम्ही तर मातोश्रीचे विभाग प्रमुख आहात शिवसेनेचे, त्यामुळे तिथला सगळा एरिया तुमचा आहे. नाही, मातोश्रीचा मी त्या विभागातच राहतो, परंतु मी मुळात बाळासाहेबांचा एक शिवसैनिक आहे. आणि जेव्हापासून मला समजायला लागलं तेव्हापासून मुंबईच्या विकासाची स्वप्न मी बघितलेली आहेत. त्यामुळे मला काय नागपूरला जायचं नाही आहे, मला मुंबईचाच विकास करायचा आहे. तुम्ही म्हणालात की मुंबई अव्वल आहे किंवा मुंबई पारदर्शी असं केंद्र सरकारने म्हटलं. याच्यावरती भाजपचं असं म्हणणं आहे की टॅक्स रेव्हेन्यू जो जनरेट होतो आहे तो मुंबईतली लोकं इमानीतभरे टॅक्स जमा करतात, महानगरपालिकेच्या तिजोरीत टाकतात, याच्यामध्ये पारदर्शकता आहे म्हणून मुंबई अव्वल आहे. खर्च करण्यामध्ये अव्वल आहे किंवा एक्सपेंडिचरमध्ये आहे, कुठे लावायचा पैसा याच्यामध्ये मुंबई अव्वल आहे असं कुठेही म्हटलेलं नाही आहे. म्हणजे हा मुंबईकरांचा एजन्सीने दिलं आहे ना, त्या एजन्सीला सांगा म्हणावं. आम्ही सर्टिफिकेट मागायला गेलो नव्हतो की आम्ही अव्वल आहोत, त्यांनी दिलं आहे सर्टिफिकेट, कारण तो एक प्रोसिजरचा भाग आहे. पुन्हा टॅक्स रेव्हेन्यूच्या बाबतीत म्हणताय ना, आम्ही कालच मागणी केली आहे की मुंबई जो टॅक्स केंद्र सरकारला देते आहे त्याच्यातला फक्त 25% आम्हाला परत द्या. मुंबईच्या लोकांकडनं जे पैसे जात आहेत त्याच्यातले फक्त 25% परत द्या. आम्ही खूप चांगले, याच्यापेक्षा खूप चांगलं काम करू. कारण जो टॅक्स आज जवळजवळ 2 लाख कोटी रुपये आज कराच्या रूपाने जात आहेत त्याच्यातले 25% परत. म्हणजे मुंबईच्या पैशावरती केंद्र सरकार जगते, आणखीन पुन्हा मुंबईच्या वाट्याला काय भिकेचा कटोरा देत आहेत. अनिलजी, खरं तर प्रश्न तुमच्याशी निगडीत आहे. शिवसेनेची मुंबईतली जी काही पाळंमुळं आहेत, मुंबईत शिवसेना कुठं कुठं कशी पोचली आहे ह्याची सगळ्यात जास्त जर माहिती सध्या कोणाला असेल तर अर्थात तुम्हाला आहे. कुणाला तिकीट द्यायचं हे तुमच्या चाळणीतनं गेल्याशिवाय त्याच्यावर शिक्कामोर्तब होत नाही असं देखील बोललं जातं. सध्याची शिवसेनेची काय स्ट्रॅटेजी आहे? कारण आत्तापर्यंत विरोधक होते, मात्र आत्ता कुठंतरी मित्रपक्षांचे जे की 25 वर्ष सत्तेत होतात त्यांच्याशी लढा द्यायचा आहे. आज तुम्हाला परत एकदा पुढं आणावं लागलं. महापालिका निवडणुकीत प्रत्येक वेळी अनिल परब या अस्त्राशिवाय चालत नाही. नेमकं हे अस्त्र कशा पद्धतीनं कामाला लागलं? स्टिंग झालेलं नाही तुमचं तिकीट वाटप केल्यावरही. एक गोष्ट मी तुम्हाला प्रामाणिकपणे सांगतो, मी अतिशय तळागाळातला कार्यकर्ता आहे, मी सतत फिरणारा कार्यकर्ता आहे. त्याच्यामुळे ग्राउंड रिॲलिटी काय आहे हे माझ्या पक्षाला सांगणं हे माझं कर्तव्य आहे. आणि शिवसेनेत सगळ्यात मोठं जर मेरिट कुठलं असेल तर शिवसेनेचा कार्यकर्ता हे शिवसेनेत सगळ्यात मोठं मेरिट आहे. शिवसेनेत जात पात, धर्म किंवा पैसा ह्या गोष्टी बघून कुणालाही तिकीट मिळत नाही. शिवसेनेचा कार्यकर्ता
मग तो कुठल्याही जातीचा असो, कुठल्याही धर्माचा असो, गरीब असो किंवा श्रीमंत असो, शिवसेना हाच एक असा पक्ष आहे अख्ख्या देशात की ज्या पक्षात गरीबातल्या गरीब कार्यकर्त्याला मोठ्यात मोठं पद मिळालेलं आहे. हा शिवसेनेचा इतिहास आहे. आणि म्हणून आज सर्वसाधारण लोकांशी बाळासाहेबांची जी नाळ जुळली ती यामुळेच जुळली की छोट्या छोट्या माणसाला मोठ्यात मोठी जागा बाळासाहेबांनी मिळवून दिली. तेच काम आज पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे करत आहेत. माझं सौभाग्य आहे की मी त्या विभागाचा विभाग प्रमुख आहे आणि मातोश्रीची सेवा करण्याचं ज्या कार्यकर्त्याला सौभाग्य मिळतं त्याच्यासाठी तो सगळ्यात मोठा क्षण असतो किंवा त्याच्यासाठी ते आयुष्यातलं मोठं त्याच्यासाठी ते यश असतं. सुदैवाने, माझ्या सुदैवाने ते मला मिळालं. एक गोष्ट नक्की आहे, शिवसैनिक हा लढवई आहे. आमचा पक्षच लढणाऱ्या कार्यकर्त्यांचा पक्ष आहे आणि सैनिकी पक्ष आहे. या पक्षात प्रश्न विचारले जात, अनप्रेडिक्टेबल आहे. या पक्षात आदेश, एकदा पक्षप्रमुखांचा आदेश आला की तो आदेशाची अंमलबजावणी करणं हा आमचा धर्म आहे आणि तो धर्म सर्व शिवसैनिक प्रामाणिकपणे पार पडतात. परब साहेब, पण तुम्ही जे तिकीट वाटप मुंबईमध्ये केलं आहे तिथं तोचपणा आलेला आहे. म्हणजे किशोरी पेडणेकर हे एक उदाहरण मी वारंवार देतो की 2002 पासून त्या नगरसेविका आहेत. आताही त्यांना तिकीट गेलं म्हणजे 2022पर्यंत, म्हणजे 15 वर्ष आधी आहेत आणि आणखीन आता पुन्हा 5 वर्ष मिळतील, म्हणजे 20 वर्ष एकच नगरसेविका आणि तिच्यासाठी 3रा वॉर्ड फिरला गेला हा, म्हणजे बदलून मिळालेला आहे. तर तोचपणा अनेक ठिकाणी आलेला आहे. त्याला दुसरा पर्याय नव्हता का शिवसेनेकडं? नाही, असं आहे बघा, रिझर्वेशन्समध्ये चांगले चांगले कार्यकर्ते बाद होतात. मी खूप उदाहरणं बघितलेली आहेत की रिझर्वेशन होतं, 5 वर्षांनी काय होणार आहे. माझे चांगले चांगले कार्यकर्ते केवळ ह्या रिझर्वेशन्समुळे बाद झालेले मी बघितलेले आहेत. आणि मग काही वेळेला आमची अशी परिस्थिती होते की चांगले चांगले बाद कार्यकर्ते होऊ नयेत, कारण ही प्रक्रिया आहे. मुंबई महानगरपालिकेचं प्रशासन वरती अंकुश ठेवण्यासाठी देखील तशा प्रकारचे कार्यकर्ते महानगरपालिकेत जाणं गरजेचं असतं आणि म्हणून असे कार्यकर्ते देखील महानगरपालिकेत पाठवणं गरजेचं असतं. काही वेळेला त्या वॉर्डचं रिझर्वेशन बदलल्यामुळे त्यांना बाजूच्या वॉर्डातनं पाठवावं लागतं, परंतु कार्यकर्ता नाही असा शिवसेनेकडे एकही वॉर्ड नाही. माझ्या माहितीप्रमाणे शिवसेनेच्या 227 वॉर्डमध्ये काही तर पूर्ण मुस्लिम बहुल वॉर्ड आहेत. तिकडे देखील शिवसेनेकडे यावेळेला 5-5 उमेदवार इच्छुक होते. बघा, सर्वसाधारण जिंकणाऱ्या पक्षाकडे इच्छुकांची संख्या जास्त असते आणि शिवसेनेकडे किमान 5 इच्छुक प्रत्येक वॉर्डात असतील, हे शिवसेनेच्या जिंकण्याचं लक्षण आहे. तुम्ही 227 ठिकाणी शिवसेनेचे उमेदवार उभे करताय, कारण जी महायुती झाली होती सरकार स्थापनेच्या वेळी राज्यामध्ये, त्यातले इतर घटक पक्ष हे आज भाजपबरोबर आहे. शिवसेना एकटी पडलेली आहे. 227 ठिकाणी बऱ्याच वर्षांमध्ये शिवसेना पहिल्यांदा, म्हणजे 1997 नंतर आपले उमेदवार उभे करते आहे. तर अशावेळी जिथं जे वॉर्ड भाजपच्या कोट्यात होते किंवा काही मित्र पक्षांच्या कोट्यात होते, तिथं उमेदवार तुम्ही कसे निवडले? बघा, मी उलटं म्हणतो, शिवसेना हा 365 दिवस चालणारा पक्ष आहे. केवळ निवडणुकीत दुकान उघडणारा पक्ष नाही आहे. 227 वॉर्डात प्रत्येक वॉर्डात शिवसेनेची शाखा आहे. तो कुठलाही वॉर्ड असो, तो भाजपच्या कोट्यात असो, शिवसेनेच्या कोट्यात असो, RPIच्या कोट्यात असो, कुठलाही वॉर्ड असो, 227 उमेदवार देणं शिवसेनेसाठी मोठी गोष्ट नाही आहे, कारण 365 दिवस कार्यकर्ता काम करतोय. बाकीच्या पक्षांना उमेदवार शोधावे लागले, दमछाक झाली आहे त्यांची. मग ह्या पक्षातनं कोण फुटतोय का, त्या पक्षातनं कोण फुटतोय का, मग मित्रपक्षाचा कोण मिळतोय का, ही परिस्थिती शिवसेनेवर नाही आहे. शिवसेनेकडे पूर्ण 227 वॉर्डमध्ये प्रत्येक वॉर्डमध्ये किमान 5, म्हणजे तुम्ही विचार करा की आमच्याकडे किमान 5 उमेदवार प्रत्येक वॉर्डात होते. ही परिस्थिती भाजपची आहे का बघा. बंडखोरी का नाही झाली तिकडे? कारण तेवढे उमेदवारच नाही आहेत ना. बंडखोरी करायला एकापेक्षा जास्त उमेदवार लागतात. एकापेक्षा जिकडे जास्त होते तिकडे बंडखोरी होते. तो एकच जिथे मिळत नसेल तिथे बंडखोरी कशी होईल? अगदी योग्य मुद्दा आहे. कारण शिवसेनेकडे मग प्रॉब्लेम ऑफ प्लेंटी आहे का? कारण एक नाही तर अनेक इच्छुक उमेदवार आहेत. जसं तुम्ही म्हणालात, एक भावनिक नातं आहे शिवसेनेचं आणि मुंबईचं. पण तुमचाच एक छोटी शाखा
युवा सेना. या युवा सेनेला रिप्रेझेंटेशन पाहिजे तसं यावेळेस मिळालेलं दिसत नाही आहे. मुंबईमध्ये 2 जण आहेत, ठाण्यामध्ये 1 आहे. युवा सेनेला अजून थोडा तयार व्हायला वेळ हवा आहे अजूनही या निवडणुकीच्या गणितात यायला. आणि जे दिले ते घरचेच आहेत युवा सेनेचे. नाही ना, कोणी सदा सरवणकरांचा मुलगा. अहो तुम्हाला म्हणजे तुम्ही पूर्ण माहिती घेतली नाही ना. बर, माझ्याकडे मी युवा सेनेचा विभाग अधिकारी दिला ना, अनिल माने नुपाने जोयेश ना. बघा आमच्याकडे विद्यार्थी सेनेचे प्रतिनिधी दिले आहेत, युवा सेनेचे प्रतिनिधी दिले आहेत, माजी शाखा प्रमुख दिले आहेत, माजी नगरसेवक दिले आहेत, सर्वसमावेशक दिलेले आहेत. त्याच्यामुळे बघा कसं आहे की असं आमच्याकडे कोटा सिस्टीम तर बिलकुल नाही आहे. कार्यकर्त्याचा क्रायटेरिया आहे आमच्याकडे, कोटा सिस्टीम नाही. कार्यकर्त्याचा क्रायटेरिया आहे. जो कार्यकर्ता चांगला आहे, युवा सेनेतला असेल, विद्यार्थी सेनेतला असेल, शिवसेनेतला असेल, ग्राहक संरक्षण कक्षाचे आहेत, असं काही नाही. स्थानिक लोकाधिकार समितीचे उमेदवार आहेत. तुम्ही या माझ्याबरोबर, मी तुम्हाला दाखवतो. आमच्याकडे सगळ्या फॅकल्टीजचे ज्या ज्या शिवसेनेच्या अंगीकृत संघटना आहे त्या सगळ्या अंगीकृत संघटनांचे प्रतिनिधी आहेत. पण त्याचा निकष जो आहे तो कार्यकर्ता म्हणून आहे. तो विद्यार्थी सेनेचा आहे म्हणून तो कोट्यामध्ये आला असं कुठे झालेलं नाही आहे. तुम्ही जे सांगताय त्याच संदर्भात एकदा आकडेवारीची जर गणितं तुम्ही मांडायला लागलात, कारण अर्थात निवडून येणं हा देखील निकष महत्त्वाचा आहे. ज्यावेळी कार्यकर्त्याचा तुम्ही विचार करता, काय वाटतं अनिल परबांना की कार्यकर्ता म्हणून निवड व्हावी की निवडून येणारा उमेदवार, जसं की इतर पक्षात होतोय? दोन्ही निकष बघितले जातात. कार्यकर्ता हा बघितलाच जातो. निवडून जेव्हा 4 कार्यकर्ते असतात तेव्हा ते 4ही कार्यकर्ते आहेत. मग त्या 4मध्ये निवडून येण्याची क्षमता कोणाची आहे हा देखील निकष बघितलाच जातो ना. पण केवळ निवडूनच येऊ शकतो तो, खूप प्रचंड पैसेवाला आहे म्हणून त्याला तिकीट दिलं जात नाही. तो कार्यकर्ता कसा आहे, त्यांनी काय केलं आहे, ह्या सगळ्या गोष्टी बघितल्या जातात. शिवसेनेकडे ही ताकद आहे की 4-4 कार्यकर्ते, 5-5 कार्यकर्ते एका ताकदीचे, एका दर्जाचे, ज्याच्यामध्ये 19-20 आपण म्हणतो अशा पद्धतीचे असतात. त्याच्यामध्ये निवड करणं फार कठीण असतं. पण शेवटी त्याचा मूळ जे बघितलं जातं ते कार्यकर्ता आणि निवडून येण्याचे निकष. निवडून येण्याचे निकष हे नंतर लागतात, पण पहिला कार्यकर्ता हे बघितलं जातं. तुम्ही तिकीट वाटपाच्या प्रोसेसमध्ये आधीपासून आहात. जर का मी माझ्या विभागाच्या तिकीट वाटपाच्या हो ना, ऐका ना, त्या प्रोसेसमध्ये पण आहात, जागा वाटपाच्या प्रोसेसमध्ये पण तुम्ही होतात. आमच्याच इंटरव्ह्यूमध्ये संजय राऊत असं म्हणाले होते की पारदर्शकतेचा तर मुद्दा बैठकीमध्ये, चर्चेमध्ये भाजपनं आणलाच, पण त्यापेक्षा आम्हाला जिव्हारी लागला तो त्यांनी 114 जागा ज्या मागितल्या त्यातल्या 40 जागा ह्या आमच्या सिटिंग होत्या आणि त्या सुद्धा परळ, लालबाग, दादर या भागातल्या होत्या. म्हणून आम्ही ती युती पुढे जायचं नाही असं ठरवलं. तर ह्या 40 जागांवरती एवढं शिवसेनेचं प्रेम का? कारण भाजपचं म्हणणं आहे, त्यावर भाजपचं म्हणणं काय ते एकदा ऐका. भाजपचं म्हणणं असं आहे की तिथे सिटिंग आमदार जो आहे विधानसभेचा तो आमचा. म्हणूनच म्हटलं याच्यावरती मी सुदैवाने त्या चर्चेत होतो. 114 जागा ज्या त्यांनी मागितल्या, आम्ही त्यांची यादी मागितली, ती यादी त्यांनी दिली नाही. आम्ही त्यांना विचारलं की 114 जागांचे निकष तर सांगा की ह्या 114 जागा का. तर 114 जागांचा जो निकष त्यांनी सांगितलं की 2014च्या विधानसभेच्या निवडणुकीत जिथे BJPची मतं शिवसेनेपेक्षा जास्त आहेत, हा आमचा निकष आहे. एका निवडणुकीत मिळालेली जास्त मतं हा निकष असू शकत नाही. त्याचं कारण असं आहे की मी काही जागा अशा दाखवतो ज्या 1968 पासून शिवसेना कधीच हरलेली नाही आहे. सतत शिवसेना जिंकलेली आहे. काही वेळेला जनसंघ आणि शिवसेना अशी पण मारामारी झालेली आहे, म्हणजे झालेला आहे सामना, तिथे देखील शिवसेना जिंकलेली आहे. एका निवडणुकीत हरलो याचा अर्थ मी 68 पासून जिंकलेला वॉर्ड देऊन टाकायचा, तिकडच्या नगरसेवकाला मी घरी बसवायचं. शिवसेनेचे बालेकिल्ले आहेत, म्हणजे थोडक्यात मी माझा पक्ष बंद करून युती करायची का. दुसरा महत्त्वाचा मुद्दा असा आहे की 40 जागा ज्या 115मध्ये ज्या 40 जागा आम्ही ज्या काढल्या, ह्या निकषावरती जे 40 सिटिंग नगरसेवक काढले, मग आमच्या 75मधले 40 गेले, आमच्या हातात राहिलं काय. म्हणजे लढाई जिंकायचं आणि तहात हरायचं. 1997 पासून शिवसेना सतत सत्तेवर येते. शिवसेना हा मुंबईचा फेस आहे. हे तर जोडीला फक्त हात लावून बसलेत. जी काय चांगली कामं केली त्याच्या आधारावरती मुंबईच्या जनतेने 3 वेळा शिवसेनेला निवडून दिलं.
महापौर दिला. महापौर दिला. म्हणजे प्रत्येक वेळेला निवडून यायचं, कामं करायची, निवडून यायचं. आणि वाटाघाटीमध्ये शिवसेनेने आपल्या जागा कमी करायच्या, बी जे पीला वाढवून द्यायच्या. मागच्या 3 टर्ममध्ये ज्या वेळेला आम्ही जागा वाढवून दिल्या, एक काळ असा येईल, असाच अजून एक 25-30 वर्षाने काही न करता शिवसेना काम करत राहील आणि जागा शिवसेनेच्या कमी होतील आणि भाजपच्या जास्त होतील. म्हणून ह्यावेळेला आम्ही असं ठरवलं की 1997 पासूनची ॲव्हरेज काढा. आम्ही देखील फील्डवर काम करतो, आम्हाला देखील प्रत्येक मतदारसंघामध्ये भारतीय जनता पक्षाची ताकद किती आहे शिवसेनेची माहिती आहे. याचं ॲव्हरेज काढा, मग ती ॲव्हरेज 60पेक्षा कमी येते. म्हणून आम्ही ती 60ची ऑफर दिली त्यांना की हे 60चाच तुमचा कोटा फक्त 60चाच आहे. ते म्हणतात आमची लायकी फक्त 60चीच धरली शिवसेना. लायकी नाही धरली, तो त्यांचा हक्क धरला आम्ही. मुख्यमंत्री म्हणाले आमची अवकात काढली. आता ते त्याला तसं समजतं, त्याला आम्ही काय करणार. मी काय करू शकत नाही ना, कोणी स्वतःला काय समजायचं याला. परंतु मी लॉजिकली बोलतोय ना, मी हे पटवून देऊ शकतो ना की 60च का, 114 का नाही. मग तसं निवडणुकीचा इतिहास बघितला तर ह्यांचे 2च खासदार होते लोकसभेत. 114चा मुद्दा का म्हणतात की विधानसभेच्या आधारावरती तुम्ही मांडताय, मग कधीतरी तुम्ही तुमचे 2च खासदार होते. मग तो निकष पकडायचा का आम्ही. निकष हा ॲव्हरेजवरती असतो. माझं मत आहे ॲव्हरेज काढा आणि त्याच्यावर तुमचा जेवढा कोटा निघतो तेवढा निघाला पाहिजे. 2014 नंतर भाजप ओव्हर कॉन्फिडेंट झाली आहे का? कारण एकूण सगळी ही जी गणितं तुम्ही मांडतायत, एका अर्थाने शिवसेनेकडनं जी गणितं मांडली जात आहेत ती पटण्यासारखी आहेत जर आकडेवारी आपण पाहिली तर. पण 2014 नंतर भाजपनी दरवेळेस हेच सांगितलेलं आहे, लोकसभा असेल किंवा विधानसभा असेल, आमचे आकडे वाढले आहेत, आता आम्ही छोटा भाऊ नाही, आता आम्ही मोठा भाऊ झालो आहे, त्यामुळे आम्हाला तसं एक रिप्रेझेंटेशन मिळायला पाहिजे. एक ओव्हर कॉन्फिडन्स आला आहे भाजपमध्ये असं सुचवत आहे. नाही, प्रत्येकाला स्वतःबद्दल समज गैरसमज करून घेण्याचा अधिकार आहे. आता हा त्यांचा समज आहे का गैरसमज आहे हा येणाऱ्या निवडणुकीत समजेल. जर समज असेल तर लोक मतं देतील, गैरसमज असेल तर कळेल. मी त्यांच्याबद्दल सांगणं की ते ओव्हर कॉन्फिडंट आहेत का कॉन्फिडंट आहेत काय, हे आत्ता यावेळी स्टेजला फार अर्ली स्टेटमेंट होईल. निवडणुका होऊ देत, लोक सांगतील. मुंबईचं नातं कोणाशी आहे हे सगळ्यांनाच कळेल. पण साहेब, तुम्ही जसं म्हणालात ना की तिकीट वाटपावर आपण मुद्दावून येऊ, यासाठी की तिकीट वाटप हे प्रत्येक पक्षासाठी डोकेदुखी असते. कारण नाराजी असते, बंडखोरी असते आणि ती कशी नाही, आवरायची. प्रत्येक पक्षासाठी नसते, शिवसेनेसाठी जरा थोडी जास्त डोकेदुखी हो असते. का? कारण त्याचं कारण सांगितलं. हां, 227 उमेदवार प्रत्येक पक्षाकडे सापडणंच कठीण होतं. हो ना, ठीक आहे ना. तर शिवसेनेकडे जास्त आहे असं समजू. पण शिवसेनेचे जे विद्यमान 3 नगरसेवक अगदी शेवटच्या दिवशी तिकीट वाटपाच्या हे भाजपकडं गेले, म्हणजे शिवसेना सोडून गेले. आणि अशी लोक शिवसेना सोडून गेली की कोणाला जर का सांगितलं असतं आधी तर त्यांचा विश्वास बसला नसता. पण कुठंतरी एक पुसटशी कल्पना उद्धव ठाकरेंना पक्षप्रमुख म्हणून होती आणि त्यांनी आपल्या भाषणामध्ये ते मेन्शनही केलं होतं की ज्यांना सोडून जायचं असेल त्यांनी खुशाल जावं, मी मात्र युती तोडणार आहे. तर हे जे 3 नगरसेवक विद्यमान शेवटच्या क्षणी भाजपमध्ये गेले शिवसेना सोडून, हे माहिती होतं की हे जाऊ शकतात, याची कल्पना होती? नाही, 2 गोष्टी आहेत. अतिमहत्वाकांक्षा आणि राक्षसी महत्त्वाकांक्षा. जेव्हा राक्षसी महत्त्वाकांक्षा होते त्यावेळेला लोक स्वतःला पक्षापेक्षा मोठे समजायला लागतात. मी तुम्हाला आता नावं सांगू इच्छित नाही, तुम्हाला देखील माहिती आहेत. सांगा की. शिवसेनेचा पाठीमागचा इतिहास काढून बघा. नावं सांगा. जे शिवसेनेतनं गेले, जे शिवसेनेतनं गेले, कोण कोण? नारायण राणे असतील, छगन भुजबळ असतील, गणेश नाईक असतील, हे सगळे दिग्गज लोक होते शिवसेनेत असताना. हे सगळे राक्षसी महत्त्वाकांक्षेमुळे गेले. मी अतिमहत्त्वाकांक्षा नाही म्हणणार, राक्षसी महत्त्वाकांक्षा. आज काय परिस्थिती आहे? आहेत का समाधानी? कुठली महत्त्वाकांक्षा त्याची पूर्ण झाली? आणि पक्षापेक्षा माणूस मोठा नसतो, पक्ष हा नेहमीच मोठा असतो. आणि म्हणून पक्षापेक्षा जे स्वतःला मोठे समजायला लागतात, ज्यांना असं वाटतं की माझ्यामुळे पक्ष चालतो, ह्या लोकांची शेवटी मातीच झाली आहे. हा पूर्व इतिहास आहे. ह्या इतिहासाकडे बघून जर कोण ती गोष्ट समजत नसेल तर ती गोष्ट त्याला लख लाभो.
खरं तर भाजप आणि शिवसेना हेच सगळं सुरू आहे. आत्तापर्यंतचे मित्रपक्ष कुठेतरी विरोधात बसले आहेत. मात्र या सगळ्या गोंधळामुळं कुठेतरी शिवसेना परंपरागत जो विरोधी होता काँग्रेस जो आहे, काँग्रेसला नाकारून मुंबई महानगरपालिकेत काँग्रेसला बाजूला ठेवून चालणार नाही. कारण आकडेवारी देखील जसं सांगते, आत्ता देखील त्यांच्या 53 जागा आहेत, त्या अगोदर 75 जागा होत्या. एकंदरीत बघितलं तर काँग्रेस देखील चांगलं टप देऊ शकतं. या कुठेतरी भांडणात काँग्रेस बाजूलाच राहिले, काँग्रेस कॉम्पिटिटर वाटतच नाही आहे. काँग्रेसचं लढण्याचं मनोधैर्यच तुटलं असं माझं मत आहे. लढायला मॉरल लागतं, मनोधैर्य लागतं. आहे का मला माहीत नाही. त्यांच्या अंतर्गत भांडणातच ते इतके ग्रासलेले आहेत की त्यांना आत्ता विरोधी पक्षाशी लढण्यापेक्षा स्वतःच्याच लोकांशी भांडण्यामध्ये जास्त रस आहे, असं एकंदर चित्र आपण दररोज टी व्हीवरती बघतोय. त्याच्यामुळे ह्या लढाईत ते कुठे दिसत नाही आहेत. किंबहुना संजय निरुपम हेच फक्त बोलतायत, दिसतायत, त्यांच्याबरोबर कोण आहेत की नाही आहेत हेच कळत नाही आहे. आणि त्यांच्यामुळे सगळं गोंधळलेलं वातावरण आहे. आणि कुठलंही सैन्य गोंधळलेल्या परिस्थितीत लढाई लढू शकत नाही. म्हणजे तुम्हाला असं सैन्य म्हणायचं कमी आहे- असेल तरी चालतं, पण तो त्याचं मनोधैर्य अतिशय तगडं असावं लागतं. म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं की मुंबईमध्ये शिवसेनेचा शत्रू क्रमांक 1 हा भाजपच आहे. आम्ही असं म्हणणार नाही. सगळेच आमचे शत्रू आहेत. जो आमच्या अंगावर येईल, जो अगोदर येईल, तो आमचा 1 नंबरचा पहिला पण शत्रू. आमचं टार्गेट मात्र भाजप आहे. जो सेकंड नंबरला असेल तो आमचा प्रमुख प्रतिस्पर्धी असेल. तसं बघितलं तर काँग्रेसची जी वोट बँक आहे ती खूप परंपरागत वोट बँक आहे. काहीच वाटत नाही आहे सेनेला काँग्रेसकडे, जरी त्यांनी लढायची तयारी नसेल पण तरी देखील. काँग्रेस बिलकुल नाही असं बिलकुल म्हणणार नाही आहे. काँग्रेसचं अस्तित्व आहे, परंतु लढण्यासाठीचं जे मनोधैर्य लागतं किंवा जो काय मतं घेण्यासाठीचा आता निवडणुकीचा प्रोसेस चालू आहे, या सगळ्या कालावधीमध्ये दिसतं की लढाई चालू आहे. लोक मतदारांना आकर्षित करण्यासाठी त्यांना भेटतात, बोलतात, जातात. हे चित्र जे नेहमी दिसत होतं ते दिसत नाही आहे. आणि कदाचित आतून काय प्रचार चालू असेल किंवा बाकी आणखीन कुठला त्यांनी नवीन मार्ग अवलंबलेला असेल, कारण आता काय टेक्नॉलॉजीचा युग आहे, त्याच्यामुळे कोण कशा पद्धतीने प्रचार करतं माहीत नाही. परंतु वरवर जे दिसतंय तर काँग्रेस ह्या लढाईत कुठे दिसत नाही आहे. खरं तर नेहमी असं म्हटलं जातं ना की काँग्रेस हा सुस्त अजगर आहे. निवडणुका आल्या की तो एकाएकी जागा होतो. पण तुम्ही म्हणताय त्यात तथ्य आहे. यावेळेस तो जागा झालेला दिसत नाही आहे. तो थोडा बहुत हल्ला आहे, पण ते उसनं अवसान आणल्यासारखे नेते बोलत आहेत. कदाचित जखमी अजगराची परिस्थिती असेल. लोकसभा हरलेत, विधानसभा हरलेत. 2 प्रकारे अजगराचे 2 विषय असतात. एक तर खाऊन खूप सुस्त झालेला अजगर बिलकुल हलत नाही, किंवा निश्चित पडलेला अजगर असतो तो हलत नाही. कदाचित हा अजगर निश्चित पडला आहे. ठीक आहे. मुंबईमध्ये काँग्रेसचं काय चाललं आहे असा सवाल आता शिवसेनेलाही पडलेला आहे. कारण क्रमांक 2चा पक्ष 2012चे निकाल जर का मुंबईतले बघितले तर काँग्रेस होती. आणि आज काँग्रेस शिवसेनेसमोर नाही आहे. शिवसेनेला खरा प्रतिस्पर्धी सत्ताधारी भाजप वाटतोय राज्यातला. हीच तर या मुंबई महापालिका निवडणुकीची रंजकता आहे. आणि म्हणूनच ही निवडणूक खूप महत्त्वाची, चुरशीची होणार आहे. आपण अनिल परब यांच्याबरोबर अशीच चर्चा सुरू ठेवणार आहोत, पण एक ब्रेक नंतर. ब्रेकनंतर पुन्हा तुमचं स्वागत. आपल्यासोबत शिवसेनेचे नेते आमदार ॲडव्होकेट अनिल परब आहेत. तिकिटांचा बाजार नाशिकमध्ये भरला होता आणि तिथं स्टिंग ऑपरेशन झालं. भाजपनं तिकिटाचा बाजार भरवला अशी टीका शिवसेनेनं केली. शिवसेनेच्या प्रवक्त्यांनी अशी मागणी केली की नाशिकमधल्या तिकीट वाटपाची चौकशी व्हावी. तुमची, कारण तुम्ही मातोश्रीशी संबंधित आहात, सेनाभवनाशी संबंधित आहात, तिकीट वाटपावर जे भाजपचं झालेलं आहे त्यावरती तुमची मागणी काय? बघा, हे पैसे घेऊन तिकीट दिलं जातं हे काय मी म्हणत नाही आहे. हे तुमच्या सगळ्या चॅनलच्या त्या माध्यमातून व्हिडिओमध्ये दिसतंय ते. आम्ही तरी कशाला म्हणायचं? म्हणजे लोकांनी आणून पुरावे दिले, तुम्ही तुमच्या चॅनलच्या माध्यमातून दाखवले, जनतेने पाहिले. त्याच्यामुळे ह्याच्यामध्ये आता काय खरं खोटं करण्याची काही गरज नाही. हे सगळ्या जनतेच्या समोर आलेलं आहे. आणि ज्या मुद्द्यावरती भाजप आपला डंका वाजवते नैतिकतेच्या, त्या नैतिकतेच्या मुद्द्यावरती बोलण्याचा भाजपला बिलकुल अधिकारच नाही आहे. त्याचं कारण असं आहे की ज्या पक्षाच्या अध्यक्षाला 1 लाख रुपयाची लाच घेताना पकडला आणि जे तुम्ही चॅनलवरती दाखवलं,
लाच घेणाऱ्याला पण लाज वाटेल एवढी अशी लाच मागितली. अध्यक्ष 1 लाख रुपयाची लाच मागितली आणि पूर्ण पक्षाची जी काही बदनामी झाली त्याच्यामुळे त्यांनी नैतिकतेचे धडे कोणाला शिकवू नये, पारदर्शकतेचे धडे शिकवू नये. 13 कलंकित मंत्री आहेत आज ह्या पक्षामध्ये ज्यांच्यावरती दररोज डंका वाजवला जातोय. हे तिकीट वाटपाच्या मुद्द्यावरती ते मी- असं म्हणाले मी की तेच तो पक्षनिधी होता. मग? भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे म्हणाले की आम्ही उमेदवारांकडनं पक्ष निधी घेतो. पक्षनिधी घेण्याची मग त्यांनी का जाहीर केलं नाही? आणि पक्षनिधी घेतला पाहिजे तर तो सगळ्या उमेदवारांकडनं घेतला पाहिजे. मी आज तुम्हाला 100 उमेदवार दाखवतो असे की ज्यांच्याकडनं एकही पैसा न घेता तिकीट दिलेलं आहे. मग काही ठराविक लोकांकडनंच पक्षनिधी घेतला जातो का? जे त्यांचे लोक मेरिटवरती आहेत त्यांनी पक्षनिधी दिला आहे का? नाही तर उद्या मी तुमच्या चॅनलच्या समोर लाईन लावतो, किती लोकांनी पक्षनिधी दिला आहे, प्रत्येकाकडनं घेतला आहे का? त्याचे निकष सांगावे त्यांनी की कोणाकडनं पक्षनिधी घेतला जातो आणि मग तो लपून लपून का घेतला जातो. घेतला जातो तो जाहीरपणे घ्यावा. जर अशा प्रकारचा निधी जर त्यांचे अध्यक्ष म्हणतायत की तो पक्षनिधी असेल तर तो जाहीरपणे घ्यावा. जेवढे इच्छुक आत्ता गेले होते इंटरव्ह्यूला त्यांना सांगायला पाहिजे की बाबा तुम्हाला पक्षनिधी द्यावा लागेल. तुमचं जर सिलेक्शन झालं तर किती लोकांना त्यांनी सांगितलं? कारण त्यांच्या प्रोसिजरवर पण आमचं लक्ष आहेच ना. मग अशा प्रकारे आता ही सारवासारव करतायत ते. उद्धवजींनी आपल्या भाषणात म्हटलं होतं की मोदींनी मुंबईत भाषणं घेऊन दाखवावीतच. जिथे मोदी भाषण करतील तिथे शिवसेना जिंकेल. याला मुख्यमंत्र्यांनी आता थेट आव्हान दिलं आहे, मोदींआधी फडणवीसांशी निपटा. आता सेना कशी उत्तर देणार आहे? म्हणतो आमच्यासमोर जे कोणी येतील त्यांना निपटायची तयारी ठेवलेली आहे. फडणवीस आले त्यांना पण निपटू, मोदी आले तर त्यांना पण निपटू, आम्ही ही काळजी करत नाही. परंतु प्रत्येक निवडणुकीत पंतप्रधान आपलं सगळं कामधंदे सोडून ज्या पद्धतीने प्रचार करतायत तर मुंबई महानगरपालिका जिंकण्यासाठी देखील पंतप्रधानांनी यावं असं आवाहन आम्ही केलं आहे. आमची अशी माहिती आहे की मोदी रोड शो काढणार आहेत. नाही, येऊ देत, आमची काही हरकत नाही आहे. मोदी आल्याच्या नंतर देखील हरवणं हे आमच्यासाठी शिवसैनिकांसाठी अभिमानाची गोष्ट असेल. जाहीरनाम्यामध्ये 3 आश्वासनं त्यांनी दिलेली आहेत. 3 महापुरुषांची स्मारकं मुंबईत करणार. शिवाजी महाराज आहेत, बाळासाहेब त्याच्यामध्ये बाबासाहेब आंबेडकर आहेत आणि तिसरं नाव त्यांनी बाळासाहेब ठाकरे, हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचं स्मारक मुंबईत बांधणं, भव्य स्मारक बांधणं ही भाजपाने स्वतःची जबाबदारी आहे असं म्हटलेलं आहे. बघा, ही वेगळी प्रेम आहे. बाळासाहेबांचं स्मारक बांधायचं असेल तर आमची मागणी होती की रेसकोर्सची जागा द्या, रेसकोर्सची जागा द्या. आणि आजही त्यांचं जर बाळासाहेबांवरती खरोखर प्रेम असेल तर रेसकोर्सची जागा बाळासाहेबांच्या स्मारकासाठी द्यावी ही आमची मागणी आहे. आज ते जे काही सांगतायत छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या म्हणजे स्मारकाच्या बाबतीत जे बोलत आहेत हा राज्य शासनाचा विषय. बाबासाहेबांचं स्मारकाचं जे बोलत आहेत ते देखील राज्य सरकारचा विषय आहे. ही जागा फक्त महानगरपालिकेची आहे. महापौर बंगला परवानग्या सगळ्या राज्य शासनाकडेच आहेत. त्याच्यामुळे राज्य शासन जोपर्यंत परवानगी देत नाही त्यांचीच जबाबदारी आहे. याच्यासाठी काही वेगळं करायची गरज नाही आणि घोषणा झालेली आहे. स्मारकाचं GR निघालेलं आहे, त्याच्यामुळे ते बांधणार आहे. याच्यात नवीन काही नाही आहे. परंतु एक विचार करा की भारतीय जनता पक्षाला पण जिंकण्यासाठी बाळासाहेबांच्या स्मारकाचा आधार घ्यावा लागतोय. म्हणजे त्यांना पण असं वाटतंय, भीती वाटते की बाळासाहेबांच्या स्मारकाचा उल्लेख नाही केला तर आमचा जाहीरनामा पूर्ण होणार नाही. बाळासाहेबांचं मुंबईचं नातंच तसं आहे हो, प्रत्येकाला आधार घ्यावा म्हणजे याचा अर्थ काय आहे? आमचे तर वडील आहेत ते, आम्हाला तर बाळासाहेबांचा आशीर्वादच आहे. परंतु अन्य पक्षांना देखील बाळासाहेबांचा आधार घ्यावा असा वाटतोय. हे ह्याच्यातलं महत्त्वाचं आहे. पण राज ठाकरे वेगळं बोलले. राज ठाकरे म्हणाले की महापौर बंगल्यावरती शिवसेनेचा डोळा आहे. राज ठाकरेंची युती ज्या वेळेला धुडकवली त्यावेळेला राज ठाकरे बोलले. हां, जर युती झाली असती तर बोलले असते ना खूप चांगलं आमच्याबद्दल. पण युती होत होती. ही राजकीय त्यांनी प्रस्ताव दिला असं त्यांचं म्हणणं आहे ना. हो, पण तुम्ही का नाकारला? तो शिवसेनेनं का नाकारला मनसेचा प्रस्ताव? घेण्यासारखं काय ते तर सांगा तुम्ही मला. का? 2 भाऊ एकत्र आले असते तर मराठी माणसासाठी किंवा इव्हन आता शिवसैनिक कोणाच्या बाजूने आहेत हे मागच्या विधानसभेत बघितलं. हो, दादर तुमच्याकडे आले. दोघे एकत्र आले असते तर जास्त फरक झाला असता.
मागच्या विधानसभेत दादर पुन्हा तुमच्याकडे आलं ना. हां, मग तेच मी म्हटलं, मराठी माणसांचे मतं तुम्ही म्हणताय की दोन भाऊ एकत्र झाले किंवा बाकी सगळ्या, पण मराठी मतं ही शिवसेनेच्याच पाठीशी आहेत. पण तुम्हाला असं का वाटतं की मनसेकडं घेण्यासारखं तुमच्यासाठी काही नाही? काय आहे ते त्यांनी पहिलं दाखवावं. त्यांचे गेल्या वेळेस 27-28 नगरसेवक निवडून आले गेल्या होते. वेळेला ना, हां, त्यानंतरचा त्याच्यानंतरचा बघा ना तुम्ही सगळा तपशील. म्हणजे तुम्हाला युती करताना समोरच्याकडे काय आहे देण्यासारखं हेही तुम्ही तपासून बघता. कुठल्या गोष्टीवरती युती करायची? शिवसेनेचा भारतीय जनता पक्षाची युती हिंदुत्वाच्या एका धाग्याने बांधली गेली होती. शिवसेना मनसे असं तुम्ही म्हणताय की युती झाली पाहिजे, तर ती मराठीच्या धाग्यावरती बांधली गेली पाहिजे. पण तो धागा त्यांच्याकडे राहिलाय की नाही हा प्रश्न आहे ना. तुम्ही खूप सूचक बोललेला आहात, कारण जसं उद्धव ठाकरे सुद्धा म्हणाले होते की जय महाराष्ट्र म्हणून त्यांनी विषय संपवला होता. पण त्यानंतर पुन्हा काही दिवसांनी राज ठाकरे यांनी हे जाहीर केलं की आपण युतीचा प्रस्ताव दिला होता, युती करायची होती. आणि आता तुम्ही म्हणताय की मनसेकडे काही नाहीच आहे की कशाच्या जोरावरती युती करावी. नाही, मी असं काहीच म्हटलेलं नाही. युती करणं की न करणं हा शिवसेनेच्या पक्षप्रमुखांचा निर्णय आहे. परंतु तुम्ही मला जो प्रश्न विचारताय की त्यांनी प्रस्ताव दिला होता, तुम्ही का नाकारला किंवा काय, प्रस्ताव नाकारण्याचा अधिकार मला नाही आहे. प्रश्न नाकारण्याचा अधिकार किंवा स्वीकारण्याचा अधिकार, पण मला एक कार्यकर्ता म्हणून जे काही समजतं ते मी तुमच्यासमोर मांडलेलं आहे. मी ह्याचा कोणी नेता नाही आहे किंवा पक्षप्रमुख नाही आहे की याच्या बाबतीत अधिकारवाणीने बोलू शकतो. परंतु एक कार्यकर्ता म्हणून माझं मत जे आहे ते कार्यकर्ता म्हणून तुम्हाला सांगितलं. शिवसैनिक म्हणून दोन भावांच्या पलीकडं शिवसेना गेली आहे असं तुम्हाला स्वाभाविकपणे वाटतंय की शिवसेनेचा मराठी अजेंडा हा सर्व लोकांना माहिती आहे. बाळासाहेब ठाकरे हे शिवसेनेचेच आहे. इतरांनी त्याच्यावर कितीही हक्क सांगितला त्यांच्या नावावरती, तरी शिवसेना आणि बाळासाहेब ठाकरे आणि शिवसेनेची ओळख आणि मुंबई असं हे सगळं समीकरण आहे. त्यामध्ये आता मराठीचा धागा किंवा दोन भावांचं सूत्र याच्या पलीकडं शिवसेना बघते. शिवसेना नेहमीच बघा, ही निवडणूक आहे जी, ही मुंबईची निवडणूक आहे. या मुंबईच्या निवडणुकीत मुंबईची अस्मिता, मुंबईचा विकास, मुंबईची सुरक्षा ही शिवसेनेने जपलेली आहे. शिवसेनेचं दुकान काय असं फक्त जे निवडणुकीच्या वेळेला सुरू झालेलं असं नाही. शिवसेना पक्ष 365 दिवस मुंबईची सेवा करतो आहे. बाकीची ही जी काही कुत्र्यांच्या छत्रीप्रमाणे सीझनल येणारा हा काय पक्ष नाही आहे, सतत कार्यरत असणारा पक्ष आहे. आणि त्यामुळे आम्ही विश्वासाने लोकांच्या समोर जातो आहे. त्यामुळे एक निर्णय पक्षाने घेतला की युती कोणाशी करायची नाही, मग ती कोणाशीच करायची नाही आहे. आणि जेव्हा तुम्ही म्हणताय की शिवसेना 365 दिवस काम करणारा पक्ष पक्ष आहे, आहे. तेव्हा अशा पक्षाशी तुम्हाला युती करायची नाही की जो केवळ निवडणुकीच्या तोंडावरच काम करतो, असंही बरोबर तुम्हाला आहे. सांगायचं आहे. असं मला सांगायचं आहे. हे शिवसेनेचं स्वतःचं एक तंत्र आहे मुंबईमध्ये कारभार करण्याचं, राज्य करण्याचं. आणि शिवसेनेला ते माहिती झालेलं आहे की जो सामान्य मुंबईकर आहे तो शिवसेनेबरोबर, शिवसेनेच्या शाखेबरोबर कसा जोडला गेलेला आहे. म्हणूनच जी काही युती करेल ती आमच्या टर्म्स अँड कंडिशनवरती आम्ही करू, बार्गेनिंग करणार नाही, हेच सूत्र शिवसेनेनं या निवडणुकीत जपलेलं आहे. आपल्याला अनिल परब यांना आणखीनही प्रश्न विचारायचे आहेत, पण ब्रेकनंतर. ब्रेकनंतर पुन्हा तुमचं स्वागत. आपल्यासोबत शिवसेनेचे नेते आमदार ॲडव्होकेट अनिल परब आहेत. आमच्या न्यूजरूमला तुमच्याकडं विचारण्याला खूप प्रश्न आहेत, म्हणजे सर्वांनाच प्रश्न विचारायचे आहेत. अजिंक्य, विचार. अनिलजी, किरीट सोमय्या आणि आशिष शेलारांसारखे भाजपचे नेते सातत्यानं शिवसेनेवर आरोप करताना आपण गेल्या काही दिवसांमध्ये पाहतो आहोत. किरीट सोमय्यांनी तर मातोश्रीवर जाऊन पुरावे दाखवले, त्यावर नेमकी नंतर काही कारवाई झाली नाही असं देखील म्हटलं. आपण मगाशी राक्षसी महत्त्वाकांक्षेचा एक मुद्दा काढलात. आपल्याला असं वाटतं की भाजपमधल्या काही नेत्यांची महत्त्वाकांक्षा राक्षसी झालेली आहे आणि त्यामुळेच काही नेत्यांच्या वागणुकीमुळे किंवा त्यांच्या डिसिजन मेकिंग प्रोसेसमुळे शिवसेनेला त्याचा तोटा झाला किंवा कुठल्या प्रकारचा इम्पॅक्ट त्याचा झाला असं वाटतं? तुम्ही नीट समजून घ्या, हे जे भाजपमधले नेते आहेत हे सगळा असंतुष्ट गट आहे. हा असंतुष्ट गट ज्यांना मंत्रिपदं केंद्रात मिळालेली नाही, ज्यांना मंत्रिपद राज्यात मिळालेली नाही. शिवसेना आणि भारतीय जनता पक्षाचं हे भांडण नाही आहे, हे भाजपमधलं भांडण आहे. मुख्यमंत्री विरुद्ध मंत्रिमंडळात न मिळालेलं स्थान असे लोक आहेत.
आणि मुख्यमंत्र्यांना त्रास देण्यासाठी शिवसेनेचा खांदा वापरला जातो आहे. शिवसेनेवर आरोप करायचे म्हणजे शिवसेनेला त्रास देऊन शिवसेना राज्य सरकार डळमळीत करेल आणि मुख्यमंत्र्यांची खुर्ची डळमळीत करण्याचं काम चालू आहे. तुम्ही बघा ना नेते, का नाही एखादा मंत्री बोलत? एखादा मंत्री का नाही बोलत? ते जायबंदी झाले तो. नीट समजून घ्या, ह्याच्यामध्ये अंतर्गत भाजपमधला कल आहे तो दिसतोय. ह्याच्यात महत्त्वाकांक्षा नाहीच आहे, राक्षसी तर बिलकुल नाही आहे. म्हणजे किमान महत्त्वाकांक्षा जी आहे ना ती देखील न मिळालेले लोक आहेत हे. म्हणजे किमान ज्यांना आशिष शेलारांना मंत्रिपद मिळालेलं नाही आहे, किरीट सोमय्यांना मंत्रिपद मिळालेलं नाही आहे. मातोश्रीवरती आरोप करणं म्हणजे त्यांना दोन गोष्टी माहिती आहेत. एक तर मातोश्रीवरती आरोप केली तर प्रसिद्धी मिळते. किरीट सोमय्या या मीडिया क्रेझी माणूस आहे, त्यांना मातोश्रीवरती प्रसिद्धी, कारण मी त्यांना सगळ्यांना जवळनं ओळखतो. माझं खुलं आव्हान आहे, समोर सगळे पुरावे घेऊन या, समोरासमोर चर्चा करू, सगळ्या लोक चॅनलचे प्रतिनिधी ठेवा आणि आरोप करा. ह्यांची सिस्टीम मला माहिती आहे, कोणाकडनं कशी सुपारी घ्यायची, पेपर कसे जमा करायचे, आरोप कसे करायचे आणि सेटल कसे करायचे हे देखील आम्हाला माहिती आहे. कसं आहे, काचेच्या घरात राहत आहेत, दगड मारताना विचार करा दुसऱ्याच्या घरावरती की स्वतः काचेच्या घरात राहत आहेत, आपण विचार करून दगड मारला पाहिजे. परंतु हे दगड मारताना विचारच करताय की आमचं घरच कोणीतरी तोडावं. आणि हीच अपेक्षा आहे की शिवसेनेने भारतीय जनता पक्षाचा पाठिंबा काढून घ्यावा, राज्य सरकार बरखास्त व्हावं, ही यांची राजकीय महत्त्वाकांक्षा असू शकते. स्वतःला काही मिळत नाही आहे आणि म्हणून दुसऱ्याला काही मिळत नाही, ह्या बाबतीतला हा जो काही विचार आहे हा अंतर्गत कल आहे. हे काही शिवसेना भारतीय जनता पक्षाचं भांडण नाही. आणि हे सगळे मुद्दे आताच निवडणुकीच्या तोंडावर का? 20 वर्ष सत्तेत आहेत आमच्याबरोबर, का नाही तेव्हा? जसं आज आम्ही सत्तेत आहोत, प्रत्येक भारतीय जनता पक्षाचा जो आम्हाला मुद्दा पटत नाही त्याला विरोध करतोय. ते काही निवडणुका बघून करत नाही आहे, कारण राज्याच्या निवडणुका अजून वेळ आहे, केंद्राच्या निवडणुका अजून वेळ आहे. मग त्यांनी आत्तापर्यंत का नाही आरोप केले? हे आरोप आत्ता मुंबई महानगरपालिकेच्या तोंडावरच का? तुम्ही असं म्हणताय की सिलेक्टिव्हली डिवचण्याचं काम करतात आणि सेना तशी थोडी डिवचली सुद्धा गेली आहे. काल जर संपूर्ण आलं ते म्हणजे सेनेने नोटीस पिरियड दिला आहे. आज उद्धव ठाकरे ज्यावेळेस पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तर देत होते ते हेही म्हणाले की नोटीस पिरियड कधी ना कधीतरी संपतो, तो कधी संपेल हे लवकर कळेल. खऱ्या अर्थानं हा नोटीस पिरियड आहे, म्हणजे एका अर्थाने असंही जनतेने सुद्धा समजावं का? नोटीस असते ना त्याला ॲथॉराईज सिग्नेटरी लागतो आणि तो ॲथॉराईज सिग्नेटरी आमचे पक्षप्रमुख आहेत, त्याच्यामुळे याचं उत्तर ऑथोराईज सिग्नेटरीज देऊ शकतो. मी सांगितलेलं आहे की हो आम्ही बाहेर पडू. त्याच्या बाबतीतला जो काही खुलासा आहे किंवा जे काही निर्णय आहेत ते ऑथोराईज सिग्नेटरीज सांगू पण शकतो. परब साहेब असं आहे ना की जेव्हा तुम्ही युती तोडता आणि जेव्हा तुम्ही सत्ताधारी भाजपवरती आरोप करता तेव्हा अनेकांना असं वाटतं, पत्रकारांनाच वाटतं असं नाही, जनतेलाही असं वाटतं की मग जर का तुम्ही एवढं भांडताय, एवढं आरोप करताय, तर मग तुमचे मंत्री शिवसेनेचे राज्य सरकार म्हणजे ते भाजपचं सरकार आहे असं भाजपचे नेते सांगतात, हे युतीचं सरकार नाही असंही ते म्हणतायत. मग अशा वेळी शिवसेनेचे मंत्री राज्य मंत्रिमंडळातून बाहेर का पडत नाहीत? बघा, युती झाली त्यावेळेची परिस्थिती अशी होती की महाराष्ट्राला परत परत निवडणुका या परवडणाऱ्या नव्हत्या आणि म्हणून त्यावेळेला एका विशिष्ट हेतूने या अशा प्रकारची युती झाली. परंतु ती युती कधीपर्यंत ठेवायची किंवा त्याच्यातनं कधी बाहेर पडायचं किंवा त्याच्या बाबतीतला जो काय निर्णय घ्यायचा आहे हा शेवटी पक्षप्रमुखांचा अंतिम निर्णय असेल. आणि एकदा त्यांनी निर्णय घेतला की तो सर्वसामान्य शिवसैनिकांना मान्य असेल आणि म्हणून ह्याच्या बाबतीतले सर्वाधिकार जे काय आहेत हे पक्षप्रमुखांना आहेत आणि म्हणून ते ज्या दिवशी निर्णय घेतील त्या दिवशी शिवसेनेचे सगळे मंत्री निर्णय घेतील. परब साहेब, मुंबई ठाण्याप्रमाणे शिवसेनेचं बारकाईनं लक्ष आहे ते नाशिक महापालिकेकडं. आमचा नाशिकचा ब्युरो चीफ आहे अभिजित पाटील, त्याला तुम्हाला प्रश्न विचारायचा. अभिजित. परब साहेब, मला एक आपल्याला प्रश्न विचारायचा आहे. नाशिक महानगरपालिकेमध्ये उमेदवारी अर्ज वाटपावरनं शिवसेना असेल किंवा भाजप असेल दोघांमध्ये गोंधळ उडाला.
हे गोंधळ मुळात त्याच्यामुळे सुरुवात झाली की शिवसेना असेल किंवा भाजपने असेल, शेवटपर्यंत उमेदवारांची यादी असेल, नावं जी होती ती जाहीर केलेली नव्हती. आता जेव्हा शिवसेनेचे उमेदवार जेव्हा फायनल झाले, आज दुपारी 3 नंतरचं असं चित्र आहे की जवळपास 10 उमेदवारांना अपक्ष म्हणून निवडणूक लढवावी लागणार आहे. ते शिवसेनेचे पुरस्कृत असतील, परंतु त्यांना चिन्हाचा वापर होणार नाही आहे. तर शेवटपर्यंत उमेदवारांची नावं जाहीर न करण्याची जी रणनीती आपल्याकडनं आखली गेली आहे त्याचा फटका कुठेतरी शिवसेनेला बसेल असं वाटत नाही का? मला नाशिकच्या बाबतीत मी सांगू शकणार नाही जास्त काही. त्याचं कारण असं आहे की मी नाशिक बघत नाही. नेमकं कशामुळे यादी उशिरा जाहीर केली किंवा अशी काय कारणं होती की उशिरा जाहीर करायची, याच्या बाबतीत मी काही सविस्तर सांगू शकणार नाही. त्याचं कारण असं आहे की मी मुंबईचा फक्त एक विभाग बघतो आणि जो मी विभाग बघतो, मला सांगायला अभिमान आहे, किंबहुना मुंबईत आज मी जे चित्र बघतो आहे, अगदी किरकोळ बंडखोरी वगळता माझ्या विभागात तर कुठेही बंडखोरी झालेली नाही आहे. कोणी फॉर्म देखील भरलेला नाही कुठल्याही बंडखोराने. आणि मुंबईत देखील ज्या नाराजांनी फॉर्म भरले होते त्याच्यातल्या बऱ्याचशा अंशी सगळ्यांनी किरकोळ काही नाराज सोडता बाकी सगळीकडे हे सगळं शांत झालेलं आहे. सर, उद्धव साहेब 2 सभा आज सेनेच्या होत आहेत मुंबईत. त्या ठिकाणी एक सभा घाटकोपरमध्ये होते आणि विशेष म्हणजे जिथे हार्दिक पटेल येणार आहे. घाटकोपर हा गुजरात बहुल भाग म्हणून पाहिला जातो. तर मुंबई महापालिका निवडणुकीमध्ये हार्दिक पटेलला आणून कुठेतरी भाजपला डॅमेज करण्याचा शिवसेनेचा प्रयत्न आहे का? नाही, मुंबईत आज हार्दिक पटेल आले ते बाळासाहेबांना अभिवादन करण्यासाठी आले. मला माहीत नाही की ते सभेला जाणार आहेत की नाही. गोरेगावला ते जाणार आहेत अशी माहिती मिळते. ते शिवसेनेच्या सभेसाठी जाणार नाही आहेत. त्यांच्या समाजाची एक सभा आहे, त्या पटेल समाजाच्या सभेला जाणार आहेत. मुद्दा थोडासा पुढे घेऊन जातो, तो म्हणजे हार्दिक पटेलला मुंबईमध्ये आणून तुम्हाला असं वाटतं की चांगला फायदा मिळेल? कारण पाटीदार आंदोलन तिकडे गुजरातमध्ये तापलं होतं, त्याचं डॅमेज मोदींना झालं होतं. हार्दिक पटेलनं शिवसेनेने आणलेलं नाही आहे. हार्दिक पटेल स्वतःहून बाळासाहेबांना अभिवादन करण्यासाठी आले आणि त्यांनी वारंवार सांगितलेलं आहे की त्यांनी त्याचं ही गोष्ट दैवत सांगितलेली आहे. बाळासाहेब ठाकरेंना तो दैवत मानतो आणि हे त्यांनी हार्दिक वारंवार पटेल. सांगितलेलं आहे. आणि त्यांनी स्वतःहूनच आजच्या पत्रकार परिषदेमध्ये सांगितलं की माझी गरज शिवसेनेला आहे असं नाही आहे. शिवसेना सक्षम आहे आणि त्याच्यामुळे वाघ हा वाघच असतो, तो त्याला काय वेगळी गरज लागत नाही आणि त्याच्यामुळे माझी गरज आहे असं बिलकुल वाटत नाही. परंतु त्याच्या शुभेच्छा आमच्याबरोबर नक्की आहेत. परत एकदा आशिष शेलार आणि किरीट सोमय्यांवर तुम्हाला घेऊन जातो, कारण ज्या पद्धतीनं आशिष शेलार आणि किरीट सोमय्यांनी मातोश्रीवर आरोप केले, मात्र मातोश्रीनी आता कुठेतरी अनिल परब यांना समोर आणलेलं आहे. एकंदरीत बघितलं ज्या कागदपत्रानं ज्या समीकरणानं आपण त्यांना अंगावर घेताय, कुणी आता समोरून बोलायला नाही. काल आशिष शेलारनं याबद्दल विचारण्यात आलं, त्यांनी सांगितलं की योग्य वेळ मी उत्तर देईल. नेमकी ही योग्य वेळ कधी येणार आहे? आणि एक सगळ्यात महत्त्वाचं, काय नेमकी तयारी आहे अनिल परब यांची की पुढच्या टप्प्यात जो प्रचाराचा मुद्दा असणार आहे, अर्थात धुरा तुमच्यावर आलेली आहे उत्तर देण्याची, काय नेमकं असं तुमच्याकडे कागदपत्र आहेत, काय नेमकी माहिती आहे? आशिष शेलार असतील, किरीट सोमय्या असतील किंवा इतर भाजपचे जे मुद्दे असतील, कसं खोडून काढणार आहे ते सगळ्यांना? योग्य वेळ निवडणूक हरण्याच्या अगोदरची असावी असं माझं मत आहे. म्हणजे प्रचाराचीच नाही, म्हणजे ती जी काही मी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं त्यांनी निवडणूक हरण्याच्या पूर्वी द्यावीत अशी माझी अपेक्षा आहे. ठीक आहे. खुलं आव्हान भाजपला अनिल परब यांनी दिलेलं आहे. मुंबई महापालिकेची निवडणूक अनेक अर्थानं राज्याच्या राजकारणासाठी महत्त्वाची आहे. कदाचित ही गेम चेंजरसुद्धा असू शकते. त्यामुळेच राजकीय निरीक्षकांचं बारीक लक्ष या निवडणुकीवर आहे. उद्धव ठाकरे प्रत्येक सभेमध्ये काहीतरी वेगळा मुद्दा सांगतात, तसा आरोप करतात आणि पुन्हा राजकारणाला कलाटणी मिळते असं दिसतंय आहे. त्यामुळे शिवसेनासुद्धा खूप अभ्यासपूर्ण नियोजितपणे पुढे चाललेली आहे. शिवसेनेकडंच सर्वांचं लक्ष आहे. पुन्हा मुंबई महापालिका ही खूप महत्त्वाची आहे. आज आपण खुली चर्चामध्ये इथंच थांबतो आहोत. पुन्हा उद्या भेटूया नव्या पाहुण्यासह. पाहत रहा महाराष्ट्र वन.